देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 55व्या जीएसटी काउन्सिल बैठकीत जुन्या कार खरेदीवरती 18% जीएसटी भरावा लागेल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत साहजिकच सर्वच नागरिक नाराज आहेत. परंतु या निर्णयाबद्दल सोशल मीडियावरती संभ्रम निर्माण केला जातोय. हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी धनश्री देशमुख आणि तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा. अनेक जणांचं कार घेण्याचं स्वप्न असतं, परंतु गाड्यांची किंमत पाहता ते बऱ्याच जणांना शक्य होत नाही. त्यामुळे सेकंड हँड गाडी घेणं ते पसंत करतात, जेणेकरून कमी पैशात आपली हौस पूर्ण होईल. परंतु सेकंड हँड गाडी खरेदीवरती ग्राहकाला 18% जीएसटी भरावा लागणार आहे अशी घोषणा जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत सीतारामन यांनी केली. यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑटो कंपनी आणि डीलर कडून सेकंड हँड कार घेतल्यास 18% जीएसटी आकारला जाणार आहे. आतापर्यंत सेकंड हँड कारवर जीएसटी ही 12% होता, तो आता 18% होणार आहे. अर्थात हा नवा जीएसटी ऑल व्हेकल सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपन्या किंवा डीलर्स कडून खरेदी केल्या जाणाऱ्या कार्स वरती लागू असणार आहे. सीतारामन यांनी सांगितलं की जर एखादी कार 12 लाखाला विकत घेतली आणि 9 लाखाला विकली तर 3 लाख रुपयांवर 18% कर लागू केला जाईल. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे असा गैरसमज निर्माण केला जातोय. यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊयात. तर हा जो कर भरावा लागणार आहे तो कोणत्या व्यक्तीला भरावा लागणार नाही, तर तो डीलर्सला भरावा लागणार आहे. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयांची वापरलेली कार कोणत्याही ओळखीच्या मित्र किंवा नातेवाईकाला विकली तर जीएसटी लागू होणार नाही. आता हे थोडंसं सोपं करून सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. जर एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि ती ग्राहकाला 6 लाख रुपयांना विकली तर त्याचा नफा हा 1 लाख रुपये होईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांवर 18% जीएसटी भरावा लागेल, ना की संपूर्ण 6 लाख रुपयांवर. जर त्याने 5 लाख रुपयांची कार 4.50 लाख रुपयांना विकली तर जीएसटी भरावा लागणार नाहीये. सरकारने या गोंधळावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की हा जीएसटीचा जो दर आहे तो वापरलेल्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवरती लागू केला जाईल. त्यांना जीएसटी नोंदणीकृत असणं आवश्यक आहे अशी अटही घालण्यात आली, ज्यामध्ये स्पिनी, कार देखो, कार 24, ओलेक्स इत्यादी वापरलेल्या वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना कर भरावा लागणार आहे. सामान्य नागरिकाने वापरलेली कार किंवा वाहन विकल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागू होणार नाही. त्यामुळे सामान्य लोकांचं कार घेण्याचं जे स्वप्न आहे ते भंग होणार नाही, हे मात्र नक्की. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.